आरबीआयने काल न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवरती निर्बंध घातलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की अंधेरीतला जी ब्रांच आहे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची, या ठिकाणी खातेधारक मोठ्या प्रमाणात आलेला आहे। त्यांच्या मनामध्ये सध्या गोंधळ निर्माण झालेला आहे। पैसे काढण्यासाठी सध्या खातेधारक या ठिकाणी लाईनीत थांबलेले आहेत। आपण पाहू शकतो की मोठी गर्दी या ठिकाणी जमलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की बँकेचे जे कर्मचारी त्यांच्यासोबत देखील जे खातेधारक आहे ते सध्या बोलताना पाहायला मिळत आहे। मात्र पैसे आमचे कधी मिळणार असा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे। पोलीस देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि बँकेचे कर्मचारी आहे ते देखील या ठिकाणी आहेत। मात्र अचानक नोटीस दिली, आम्ही आमचे पैसे काढायचे कसे, आता हा सध्या प्रश्न सध्या नागरिकांमध्ये उभा आहे। आपल्यासोबत काही ताई आहेत। ताई, तुमचे किती पैसे होते बँकेत? माझे 5 लाखापेक्षा जास्तची अमाउंट आहे। काही इन्फॉर्मेशन द्यायला राजी नाही आहे। ते लोक बोलतात आरबीआय वाल्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे की बँक बंद ठेवायचे। आज कालपर्यंत उघडी होती बँक, आज बंद केली आहे। कसं आम्हाला समजणार? आरबीआयने बँकेला तर पहिला नोटीस दिला असेल ना की मला प्रायर नोटीस ऑथॉरिटी देताना। खरं तर लाईनीत थांबलेला आहात, तर काय वाटतं पैसे मिळतील आज? मग आम्हाला तर आज तर बोललाय की आज तर मिळणारच नाहीये। बँकेचे कर्मचारी बँकेचा कर्मचारी बाहेर यायला मागत नाही, मॅनेजर बाहेर नाही येते। छोट्या मोठ्या कर्मचाऱ्यांना पाठवून तर बोलतात आम्हाला माहिती नाही, आतमध्ये माहिती, मॅनेजर बाहेर यायला राजी नाही। तुम्हाला हे कसं कळालं की निर्बंध घातलेले आहे? हे काल भेटलाय, रात्री मेसेज भेटतात, तुम्ही 10 वाजता मेसेज पाठवतायत, लिंक पाठवतायत। मग बँकेत यायचं कसं आम्ही? कसं काय? ऑथॉरिटी नाही, प्रायर नोटीस देऊ शकत नाही। 1 महिना हो तर नोटीस द्यायला पाहिजे ना की हेवी अमाऊंट डिपॉझिट नका करू तुम्ही, बँकेचा काहीतरी इश्यू चाललाय, एवढंच बोल। काय वाटतं तुम्हाला, तुमचे पैसे मिळतील का परत? मला काहीच चान्सेस वाटत नाही, कारण का ते बोलतात नो आयडिया अबाउट द मनी। आपल्यासोबत काही अजून नागरिक देखील आहेत। पैसे अडकलेत आतमध्ये। किती पैसे अडकलेत? माझे जास्त अमाऊंट ना, माझ्या मिसेसची अमाऊंट आहे। किती अमाऊंट असेल? विचारावं लागेल मला आता किती आहे ते, तिला माहीत असेल। ते आता घरी आहे, तिला मी सांग। किती वेळ झाला इथे थांबून? आता मी जवळ 1 तास थांबलो इकडे। आज मला माझ्या मित्रांनी सांगितलं की ह्या न्यू इंडिया बँकेचा काहीतरी फ्रॉड चालू आहे तिकडे, मग इकडे आलो इकडे। काय वाटतं मग पैसे मिळतील? आता काय आयडिया, काय मॅनेजरने येऊन सांगितलं पाहिजे ना आम्हाला बाहेर तुमचे पैसे कधी देणार, कसे देणार वगैरे काय। त्याच्यावर काय बोलतात आहे का? मॅनेजर कुठे आम्हाला आतमध्ये जायला देत नाही तर कसं जाणार? आपण पाहू शकतो की जे मॅनेजर आहेत ते कोणीही संपर्क साधत नाही आहेत, बोलत देखील नाहीत, अशी यांची प्रतिक्रिया आहे। कोणाचे 5 लाख तर कोणाचे 1 लाख अशा प्रकारे पैसे या लोकांचे सध्या या ठिकाणी अडकल्याचं प्राथमिक माहिती समोर येतं आहे। कॅमेरा पर्सन अजयसह मी रवी खरात, TV9 मराठी, अंधेरी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।